वाहतूक कोंडी सोडवायला सटाणा पोलीस रस्त्यावर, मग लोकप्रतिनिधी नेमके कुठे आहेत? सटाणा शहराच्या वाहतुकीचा प्रश्न आता केवळ गैरसोयीचा राहिलेला नाही, तर तो प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि नागरिकांसाठी गंभीर विषय आणि चिंतेचा विषय बनला आहे. सटाणा साक्री शिर्डी राष्ट्रीय महामार्गावर पुन्हा आज एकदा भीषण वाहतूक कोंडी झाली आणि ही कोंडी सोडवण्यासाठी थेट सटाणा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक योगेश पाटील यांनी आपल्या 7 ते 8 कर्मचाऱ्यांसह रस्त्यावर उतरून वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न केला. ज्या पोलीस अधिकाऱ्यांना कायदा सुव्यवस्था, गुन्हे प्रतिबंध आणि नागरिकांच्या सुरक्षेची जबाबदारी आहे, त्यांना तासनतास वाहतूक सुरळीत करण्यासाठी कार्यालयीन कामकाज बाजूला ठेवून रस्त्यावर उभे राहावे लागते. ही नेमकी परिस्थिती कोणी निर्माण केली? आजची वाहतूक कोंडी पोलीस प्रशासनाला नियंत्रणात आणली आहे, पण उद्या पुन्हा अशीच वाहतूक कोंडी झाली तर याला जबाबदार कोण असणार आहे? कायमस्वरूपी उपाययोजना का केली जात नाही, असा सवाल नागरिक उपलब्ध करत आहेत. वाहतुकीचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला असून लोकप्रतिनिधी आणि संबंधित विभागाकडून ठोस पावले उचलले का जात नाही? केवळ बैठका आणि आश्वासनं पुरेशी आहेत का? वाहतूक नियंत्रण हे पोलीस प्रशासनाचे कर्तव्य असेल तरी रोजच्या कोंडीला संपूर्ण पोलीस यंत्रणा गुंतली तर कायदा सुव्यवस्था आणि इतर महत्त्वाची कामे कोण पार पाडणार, हा प्रश्न आता अधिक तीव्र स्वरूपाने पुढे आलाय. सटाणा शहरातील वाहतूक आराखडा, अतिक्रमण व प्रभारी कारवाई, पार्किंगच नियोजन आणि दीर्घकालीन उपाययोजनांची गरज आहे. अन्यथा ही वाहतूक कोंडी उद्या आणखी मोठ्या प्रमाणात मोठं संकट घेऊन उभी राहणार आहे. प्रश्न आता वाहतुकीचा नाही तर नियोजनाचा आहे आणि या प्रश्नाचं उत्तर लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाला द्यावी लागणार आहे. प्रबंधभूमीसाठी प्रतिनिधी चेतन बागुल, सटाणा.